अवघ्या 48 तासात खालुंब्रे गावातील खुनाच्या गुन्ह्याचा छडा। म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 7 जणांच्या मुसक्या आवळल्या। मावळ तालुक्यातील जांभोडे गावातून केली आरोपींना अटक। कामावरून घरी परतणाऱ्या कामगाराला रस्त्यातच बेदम मारहाण। राजगुरुनगर मधील तिनेवाडी रस्त्यावर मध्यरात्री घडला प्रकार। खेड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल। चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू। सावरदरी गावच्या हद्दीत फोर्स मार्शल कंपनी समोर प्रकार। दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी, ट्रक चालकावर गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमी आहे म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील एका खुनाच्या तपासाची। पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी 1 जुलै रोजी खालुंब्रे गावच्या हद्दीत एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला। या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 7 जणांना मावळ तालुक्यातील जांभोडे येथे अटक केली आहे। गणेश अनिल तुळवे वय 30 राहणार खालुंब्रे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। प्रणय रामदास ओहाळ वय 21 राहणार कानेफाटा वडगाव मावळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी मयूर अशोक पवार वय 30 राहणार तळेगाव दाभाडे, विशाल पांडुरंग तुळवे वय 37, रणजित बाळू ओहाळ 22, प्रथमेश सुरेश दिवे वय 21, विकास पांडुरंग तुळवे वय 36, सनी रामदास तुळवे वय 26, चंद्रकांत भीमराव तुळवे वय 38 सर्व राहणार खालुंब्रे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रणय आणि त्याचा मामा गणेश हे सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तळेगाव चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैदराबाद बिर्याणी हाऊस समोर आले असता 2 आरोपी दुचाकीवरून आले। त्यांनी गणेश याच्यावर कोयत्याने सपासप वार केले। फिर्यादी प्रणय हे सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले। यामध्ये गणेश याचा मृत्यू झाला, तर खून झाल्यानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपीचा शोध घेऊन 7 जणांना अटक केली आहे। बातमी ही कामावरून घरी परतणाऱ्या एका कामगाराला झालेल्या मारहाणीची। सेकंड शिफ्टवरून आल्यानंतर घरी पायी जात असणाऱ्या कामगाराला रस्त्यात गाठून 4 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली। या प्रकरणी तिनेवाडी रोड येथील अमिरा सोसायटी येथे 5 जुलैच्या रात्री 12:30च्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रणजित बन्सी दातीर वय 38 राहणार अमिरा सोसायटी तिनेवाडी रोड राजगुरुनगर यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजित दातीर हे रात्री 12:30च्या सुमारास कंपनीच्या बसमधून उतरून घरी पायी जात होते। त्यावेळी अमिरा बिल्डिंग समोरील मोकळ्या जागेत 20 ते 25 वयोगटातील 4 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर लाकडी बांबूने हल्ला चढवला। फिर्यादी दातीर यांनी आरडाओरडा करत घरी पळ काढला। तोपर्यंत हल्लेखोर मोटारीत बसून पसार झाले। त्यानंतर फिर्यादींनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरोधात गुन्हा नोंदवला। सावरदरी गावच्या हद्दीत फोर्स मार्शल कंपनी समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लेनवर गेला आणि दुचाकीला धडक बसली। या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर त्याचा सहप्रवासी हा गंभीर जखमी झाला आहे। वासुली फाटा ते HP चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली। दीपक गोपाळ बडगुजर वय 25 राहणार पिठलकोठा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे, तर त्याचा सहप्रवासी अमित भाऊ भोसले वय 21 राहणार सावरदरी तालुका खेड हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी ट्रक चालक विश्वनाथ रंगराव चंद्रवंशी वय 38 राहणार कोरेगाव तालुका शिरूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून वाकी बुद्रुक गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। ग्रामपंचायत वाकी, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी वाकी बुद्रुक गावठाण, कृषी महाविद्यालय आंबी येथील कृषी दूतांनी कृषी जनजागृती प्रभात फेरी आणि वृक्षारोपण सोहळा करून पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिला। पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषीदूत अथर्व गव्हाणे, गणेश महाजन, मयांक पवळे, गणेश बित्तासे, तपन शिंदे आणि माधव शिंदे यांनी केले। यावेळी वाकी बुद्रुक गावच्या सरपंच ॲडव्होकेट सोनल टोपे, उपसरपंच किरण कड, शाळेच्या मुख्याध्यापक शरद ताजवे, अंगणवाडी सेविका दुर्गा गुरव, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव चेअरमन प्राचार्य डॉक्टर PP मोडक, डॉक्टर PA घाडगे, डॉक्टर AL खरे, प्रोफेसर PM जगताप आणि ग्रामस्थ उपस्थित होते। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।